जय भीम, जय संविधान। मी आपला निवेदक राजेंद्र झेंडे स्वागत करतो आपलं थेट वार्ता चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी आपल्या कवितांनी, आपल्या कार्याने आणि आपल्या चळवळीने समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं। माणसा माणसाला जोडणारं मन असणारा हा माणूस म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून केंद्रीय मंत्री, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे अध्यक्ष आणि दलित चळवळीतील एक झंझावती चेहरा रामदास बंडू आठवले। रामदास आठवले यांचा जन्म 25 डिसेंबर 1959 रोजी सांगली जिल्ह्यातील अगळगाव येथे एका सामान्य गरीब बौद्ध कुटुंबात झाला। लहानपणापासूनच त्याने अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेतली। 1971 मध्ये शिक्षणासाठी मुंबईत आल्यानंतर त्याने सिद्धार्थ विहार वसतिगृहातून दलित आणि मागासवर्गीय चळवळीचं बाळकडू घेतलं। तिथून सुरू झाला त्यांचा प्रवास। एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत रामदास आठवले यांनी दलित पॅंथर चळवळीत सक्रिय सहभाग घेतला। मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याच्या आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली। त्यांनी केवळ दलित समाजासाठीच नाही तर शेतकरी, शेतमजूर आणि समाजातील उपेक्षित वर्गासाठी आवाज उठवला। त्यांच्या आंदोलनांनी भल्या भल्यांना धडकी भरवली होती। जुलमास जाळण्याला मी विद्रोहाची वात झालो असं म्हणत त्यांनी समाजातील विषमतेला आव्हान दिलं। पण रामदास आठवले यांची खरी ओळख आहे त्यांची कविता। माणसा माणसाला जोडणारा फोन आहे, माणसा माणसाला जोडणारा फोन आहे, दलित चळवळीचा बोन आहे, दलित सवर्णांना जोडणारा झोन आहे। त्यांच्या कविता केवळ मनोरंजन नाही तर त्या समाजाला एकत्र आणण्याचं, विचारांना चालना देण्याचं माध्यम आहे। त्यांच्या कवितांनी अनेक सभा गाजवल्या आहेत। आज रामदास आठवले हे केवळ राजकारणी नाहीत तर एक सामाजिक कार्यकर्ता, कवी आणि समाजाला दिशा देणारं नेतृत्व आहे। 1990 ते 1996 पर्यंत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते आणि सामाजिक कल्याण, परिवहन आणि रोजगार हमी योजनेचे कॅबिनेट मंत्री होते।